आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी आता 100% युती होणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। मुख्य महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं भाष्य मुख्यमंत्र्यांनी केलंय। जिथे फायद्याचं असेल तिथे आम्ही युती करू, जिथे फायद्याचं नसेल तर आम्ही युती करणार नाही असं फडणवीस म्हणाले। नागपूरमधल्या निवासस्थानी पत्रकारांशी दिवाळीनिमित्त अनौपचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलंय। आपण पाहतोय की सध्या आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती फडणवीसांनी हे वक्तव्य केलं। दरम्यान महानगरपालिकांच्या निवडणुकांव्यतिरिक्त देखील अनेक काही गोष्टींवरती मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले। पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुख्यमंत्री असं म्हणतात, शक्तीपीठ महामार्गासंदर्भात त्याचा मार्ग बदलू शकतो। खास करून सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये त्यावर विचार सुरू आहे। न्यू नागपूर प्रकल्पावर मुख्यमंत्री म्हणतात, 90% जमीन मालकांचा जमीन देण्यास होकार होता। मुंबईतील बीकेसीच्या शर्थींवरती हा सगळा व्यवहार झालेला आहे। टाटा समूहाच्या गुंतवणुकीसंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात, नागपूरमध्ये गुंतवणूक करण्यास ते इच्छुक होते, तर त्याबद्दलचं सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं। टाटा समूहाच्या गुंतवणुकीसंदर्भात अजून एक वक्तव्य केलंय। गुजरातच्या एअरबस प्रकल्पामध्ये लागणारे काही सुटे भाग तेगनापुरात बनवू इच्छितात। त्यांच्या नागपूरमधील प्रकल्पाची घोषणा तेच करतील असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। नदीजोड प्रकल्पाबाबत म्हणतात की नळगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार, काही परवानग्या सुद्धा प्रलंबित आहेत। तर मार्च पासून जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू करू। मतदार याद्यांबद्दल घोळ संदर्भामध्ये ते म्हणतात की काही ठिकाणी त्रुटी आहेत, आजच्या नाही आहेत। हे 25 वर्षांपासून सुरू आहे। 2012 मध्ये मी स्वतः मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, मात्र त्याच्यावर अजूनही निकाल लागलेला नाहीये। 2-3 ठिकाणी तर नाव असून सुद्धा एकाच व्यक्तीने अनेकदा मतदान केलं असं होत नाही। विरोधकांच्या मतदार संघांमधील याद्या कशा सदोष आहेत त्याचे पुरावे आमच्याकडे सुद्धा आहेत। आम्ही त्या याद्या योग्य वेळी समोर आणू। वाढती जातीय संदर्भामध्ये मुख्यमंत्री म्हणतात की निवडणुका जवळ आल्यावर जातीचं राजकारण केलं जातं। जात ही मतदारांपेक्षा नेत्यांच्या मनामध्ये अधिक आहे। जातींचे प्रश्न आहेत हे मान्य आहे, मात्र त्याचं राजकारण कोणीही करू नये। दिल्लीमधल्या बदली संदर्भामध्ये ते म्हणतात की 2029 पर्यंत मी महाराष्ट्रातच आहे, हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो। मात्र 2029 नंतर काय तर याचा पक्ष घेईल।